2019ची मिस इंडिया अर्थ स्पर्धा गाजवणारी स्पर्धक अलिजा ताशे हिनं आपलं शुद्धीकरण केलंय आणि तिनं पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रवेश केलाय। 10 वर्षांपूर्वी लग्न केलेल्या अलिजाचं मूळ नाव सायली सुर्वे। लग्नानंतर तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि तिचा छळ झाला असा आरोप तिनं केला आणि थेट माहेरी येऊन तिनं पुन्हा तिच्या मूळ हिंदू धर्मामध्ये प्रवेश केलाय। नेमकं काय घडलंय बघूया हा रिपोर्ट। ही पूजा आहे शुद्धीकरणाची। या विधीनंतर धर्मांतर केलेल्या अलिजा ताशेची पुन्हा हिंदू धर्मात वापसी झाली आहे। ही आहे सायली सुर्वे। 2019ची मिस इंडिया स्पर्धा गाजवणारी स्पर्धक। 2016 मध्ये सायलीनं मीरा भाईंदर मधील उद्योगपती आतिफ ताशेसोबत प्रेमविवाह केला। मात्र त्यानंतर झालेल्या सासरच्या जाचाला कंटाळून अखेर तिनं 10 वर्षांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केलाय। 6 महिने मी आलेली त्याच गोष्टीमुळे, कारण खूप मारहाण झालेली। मी प्रेग्नेंट होती, तक्रारी दिलेली। हो, मी हजबंडकडनं व्हायची आणि सासूकडनं। मेन म्हणजे जी कल्प्रेट आहे, जी कान भरणे, किती केलं तरी ती आई असल्यामुळे तिच्या गोष्टी तो नक्कीच ऐकणार आणि त्यामुळे तो इन्फ्लुएन्समध्ये येऊन खूपच हार्श असं। तुम्हाला रोखलं नाही का इथे राहण्यासाठी? खूप प्रयत्न केलेत त्यांनी। 2016 पासून होत असणाऱ्या छळाला कंटाळून सायलीनं अनेकदा पोलिसांकडे दादही मागितली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही। अखेर स्वतःच्या 4 मुलांना सोबत घेऊन सायली आपल्या माहेरी परत गेली आणि त्याच वेळी तिनं शुद्धीकरण करत हिंदू धर्मात प्रवेश केलाय। एका व्यक्तीचं एक लिमिट असतं सहन करायचं, की किती त्याच्याने सहन होऊ शकतं। माझ्याने जितकं सहन करू शकली मी, ते मी 10 वर्षात केलं आहे। पण एक बायको म्हणून किंवा एक सून म्हणून जो व्यवहार केला पाहिजे तो माझ्याबरोबर कधीच झाला नाही आणि ह्याचे परिणाम माझ्या मुलांनासुद्धा भोगावे लागले। कारण घरात राहता ज्या गोष्टी घरात होतात, मारहाण होते, शिवीगाळ होते किंवा जे काही होतं त्याचा ट्रॉमा मुलांवर पडतो आणि त्यामुळे आज मला ही स्टेप घ्यावी लागली। सायलीचा पती आतिफ ताशे सध्या भारताच्या बाहेर आहे। त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हेही दाखल आहेत, तर त्याची आई गुलशन पटेल यांची मीरा भाईंदरच्या लेडी डॉन म्हणून ओळख आहे। मीरा भाईंदरमध्ये ही पटेल कंपनी कुपरिचित असल्याचं कळतं। या कुटुंबातील अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। सायलीनंही पती आतिफ आणि सासू गुलशन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। मेरी बहू ने 1 महीना पहले मेरे ऊपर कंप्लेंट की और फिर वापस भी ली। उसने बोली ने मेरा कुछ नहीं। उनके मियाँ बीवी का कुछ गुस्सा रहेगा तो हर वक्त मेरा नाम भी लेती है गुस्से में। ठीक है, वो बच्ची है, बच्चों को नहीं, आज हम बड़े हैं, बच्चों को उतनी समझ नहीं है। अगर वो गई है उसके फैमिली में या वहां के कुछ लोगों को उसने बोली मेरे साथ ऐसा हुआ वैसा हुआ, मेरे को किए। तुम किसी के बारे में हिंदुत्व तुम बोलते हो और बोलते हम औरतों की इज्जत करते हैं। अरे वो बच्ची है, वो मेरी बहू है। वो हिंदू होने से भी क्या मेरी बहू नहीं होती, ऐसा है क्या? वो आज भी मेरी बहू है और अभी भी मेरी बहू है। लग्नानंतर सायलीचं धर्मांतर करून तिचं नाव अलिजा ताशे ठेवण्यात आलं आणि आता शुद्धीकरणानंतर पुन्हा सायलीचं नामकरण करून तिला आद्या सुर्वे असं नाव देण्यात आलंय। प्रेमाला धर्म, जातीपाती असं कोणतंही बंधन नसतं। मात्र प्रेमाच्या नावाखाली कुणावरही जबरदस्ती होऊ नये हेही तितकंच खरं। आता या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतल्यानं या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळणार का? आणि जे गुन्हे दाखल झाले आहेत त्याचा तपास कोणत्या दिशेनं जाणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। नाझीम मुल्लासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे